हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आमच्या चाळीत बघा कशा पद्धतीने शिवजयंती साजरी केली त्याचा आज मी व्हिडिओ घेऊन आलेले. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. छोट्याशा मुलांनी कसं ऑर्गनाईज केलेली शिवजयंती आज तुम्हाला बघायला भेटेल. डान्स आणि सगळे म्हणजे केलेले ॲक्टिव्हिटी गाणी वगैरे ती तुम्हाला आज बघायला भेटेल. तर चला. मुलगी झाली तरी चालेल त्याचा आम्ही आनंदाने स्वीकार करू. कालांतराने त्या बिचारीला दिवस जातात आणि योगायोगाने भगवंताचा तुझा पुढचा भवानीचा आशीर्वाद तिला मुलगा होतो. आनंदाचं वातावरण निर्माण घरामध्ये होतं. गावामध्ये बातमी पसरते आणि मुलाचं नाव ठेवतात विकास. मुलगा लहान मानामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी मध्ये पहिला नंबर कधी सोडत नाही. बिचाऱ्याची परिस्थिती गरीब असते, हातावर लपट असतं. आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कट करत असतात. रोजच्या रोजगारामध्ये आपलं उदरनिर्वाह भागवत असतात आणि एके दिवशी त्याचे वडील त्याला बोलतात की विकास या टायमाला देखील पहिला नंबर आला पाहिजे. बाबा तुम्ही काही काळजी करू नका, पहिला नंबर मी तुम्हाला आणून देणार. आणि त्या विकासचे वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करत जातात. काम करता करता त्यांच्या छातीमध्ये तीव्र वेदना होतात आणि ते जागेवरती कोसळतात आणि तिथेच मृत्यू पावतात. आणि त्यांना खबर येते, विकासला खबर येते की विकास तुझे वडील प्रकृती चिंताजनक घरी चल. मुलगा धावत धावत पळत पळत येतं, दप्तर मुंबईमध्ये टाकतं. आईला भीती मारतं, अगं आई काय झालं बाबा ना, बाबा उठा. तर विकासची आई होती, बाबा तुझे विकास देवाघरी गेलो. पोरगं ठसून रडतं, मुलगा पण रडतो, मुलगी आई रडते, एकामेकाला डोळे पुसतात आणि अग्नीची वेळ असते. अग्नी देतात, मुलगा ठसून रडतं. रडल्यानंतर गावातील लोक म्हणतात की विकास तुला काही काळजी करू नको, संकट आलं की काही येऊ दे, कुठली वेळ येऊ दे की तू आम्हाला हाक मार. मुलगा दशक्रिया विधी होती, मुलाच्या वडिलाचं कार्य होतं. मुलगा कामाला जात असतो, टाकत असतो, पेपर वाटत असतो आणि मुलगा चालत चालत जातो. 7 दिवस होते, 8 दिवस होते. आईच्या चेहऱ्यावरती सीमित येतं, काही नाही माझा मुलगा मला हातभार लावतोय. मुलगा हातभार लावतोय, एक वेगळंच वातावरण निर्माण होतं. 9व्या 10व्या दिवशी पोराच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागते, अंगठा रक्त बंबाळतं. मुलगा विकास अंगातले बदल करतो, अंगठ्याला बांधतो, तसाच काम करत असतो. परंतु 10-12 दिवसानंतर अंगठ्यामध्ये पू होतो. अगं आई चल ना ग, आई चल ना ग, डॉक्टरकडे माझा जीव नकोच झालाय, आई चल ना ग. आई म्हणजे चल, तुला अगोदरच बोलली होती बाळा की चल डॉक्टरकडे. डॉक्टर जातात, डॉक्टर अंगठा दाबतो, मुलगा तडकन उभं, त्याला दिसतं स्वराज्याचं चित्र. अगं आई बघ त्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची शपथ घेताना अंगठ्या शेजारचं बोट कापलं. माझा जर रडला नाही, दुश्मनाला लढला, स्वराज्य स्थापन केलं गेलं, मग मी का रडू. आई होईल घरादारातला मी शिवाजी. अंगठ्या शेजारचं बोट करून लागलं तर पोरं काय म्हणतं, आई मी होईल घरादारातला शिवाजी. आई पोटाशी उराशी बाळगते आणि म्हणते धन्य झाली माझी पूस, बाळा तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटाला जन्माला आला. धन्य ती राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, त्यांच्या पोटाला छत्रपती शिवाजी महाराज आले. आणि धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या पोटाला छत्रपती शिवाजी संभाजी महाराज जन्माला आले. धन्यवाद. सह्याद्री सांग माझा राजा कसा होता. सह्याद्री सांगशील का माझ्या राजाचं कर्तृत्व कसं होतं. सह्याद्री सांग माझा राजा 11 दिवस अन्न पाण्याचा त्याग का केला होता. एकच कपड्यावरती माझा राजा का राहिला होता. प्रौढ प्रताप प्रतिपालक क्षत्रिय कुलावतांश शिवसराधीश्वर हिंदवी सुरसंस्थापक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुत्र कीर्तिवंत पुण्यवंत नीतिवंत वरवंत महापराक्रमी गणपती गजपती उमापती प्रजापती राजनीती धुरंधर
शस्त्रास्त्र पारंगत दांता राजा श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी धन्यवाद. तर बघा त्या दादांनी छान अशी स्टोरी सांगितली. त्यानंतर आपल्या महाराजांची आरती झाली. अगदी छोट्या मुलांपासून पहिलीपासून ते 10वीपर्यंतच्या मुलांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं होतं खूप छान प्रकारे. आरती झाल्यानंतर डान्सचा कार्यक्रम चालू झाला. छोट्या छोट्या मुलामुलींनी खूप छान छान असे डान्स केले. खूप मज्जा आली आम्हाला. बघा डान्सचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांसाठी नाश्ता होता आणि मग ज्या लेडीज आल्या होत्या त्यांच्यासाठी असं हळदी कुंकू वगैरे ठेवलं होतं. असे कार्यक्रम झाले ना की खूप छान असं वाटतं, भारी एकदम, की आपल्या पण चाळीत किंवा आपल्या सोसायटीमध्ये असे छान छान कार्यक्रम झाले पाहिजे. आणि शिवजयंती तर झालीच पाहिजे प्रत्येक ठिकाणी. जर असा योग नसेल तर तुम्ही घरातसुद्धा शिवजयंती छानपैकी अशी साजरी करू शकता.
बघा त्यानंतर इथं कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे बक्षीस वगैरे जी मुलं छान खरोखर डान्स केला त्यांना छानपैकी असं बक्षीस मिळालं. तर ह्या मुलीने खूप छान डान्स केला होता. पहाडे गाण्यावरती खूप सुंदर असं नाचली होती, एक नंबर एकदम. त्यामुळे सगळ्यांना असं बक्षीस वगैरे मिळाले. तृतीय पारितोषिक जात आहे, प्रथम पारितोषिक जात आहे. सर्वांना हात उंचा लागले. प्रथम पारितोषिक कोणाला? येस येस. कोणाला मिळाला? ग्रुप डान्स केलेला त्यांना भेटलं का? मला भेटलं. बरोबर आहे. ग्रुप डान्स केलेला आहे अनन्याचा आणि तिला प्रथम पारितोषिक जात आहे. यांचा सन्मान करण्यास संतोष पाटकर यांनी यावं. टाळ्या होऊ द्या. टाळ्या कमी पडत आहेत. तर अशा प्रकारे शिवजयंतीचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय भवानी, जय शिवाजी.